एक मिनट आरोपीला मोका लागलाच पाहिजे, लागलाच पाहिजे, लागलाच पाहिजे, आरोपीला मोका लागलाच पाहिजे, लागलाच पाहिजे, मोका लागलाच पाहिजे, लागलाच पाहिजे, लागलाच पाहिजे। बाई अमर रहे, अमर रहे, अमर रहे, शिवाबाई अमर रहे, अमर रहे, अमर रहे। थोड़ा दूर हो जाओ। शिवाला भेटला पाहिजे। आपण बगीचात चालू आहे, कोण काळजी घ्या, सगळ्यांनी बोलतो नाही का, सगळ्यांनी बढिया होते। चंद्रपूर जिल्हा हा शांतप्रिय जिल्हा म्हणून पुन्हा महाराष्ट्रात ओळखला जातो, पण ज्या प्रकारे कृत्य काही गेल्या दिवसापासून होऊन आले याच्यामध्ये आपण एका प्रकारे पकडलं तर प्रशासन याच्यावरती जबाबदार आहे। आम्ही एकदम वजन सांगतो, कारण की गेल्या काही दिवसापूर्वी त्या स्वप्निता शिकरवरती स्वतः 307 दाखल झाला होता, तेव्हा अॅट्रॉसिटी आणि 307 अशा गुन्ह्यामध्ये अँटिसिपेटरी बेल मिळणं, अटकपूर्व जामीन मिळणं हे किती मोठं प्रशासनाचं म्हणजे नामुष्की आहे हे आपण याचा विचार केला पाहिजे। आणि तुम्हाला सांगतो, शिवा वजरकर सारख्या युवकाला त्यांनी काही चुकी नसताना त्याच्या फॅमिलीवर जे आज दुःख कोसळलंय, यासाठी या दुःखामध्ये सामील होण्यासाठी आम्ही सगळ्या लोकांनी, युवकांनी, इथे सर्व पक्ष पदाधिकारी इथून आज कॅन्डल मार्चसाठी उभा आम्ही माननीय एसपी साहेबांचा आदर करतो। त्यांनी प्रशासनावरती ज्या प्रकारे पकड आम्ही मान्य करतो, पण त्यांच्याच प्रशासनातले काही अधिकारी हे असे कृत्य करत आहे। जर आम्हाला एसपी साहेबांना दिलेला शब्द 4-5 दिवसामध्ये पूर्ण केला नाही, मोक्या अंतर्गत कारवाई केली नाही, तर पूर्ण आम्ही युवक चंद्रपूर जिल्हा बंद करून शिवसेनाशाही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आणि तेव्हा युवकांचे डोके भरकल्यानंतर याची पूर्ण जबाबदारी हे प्रशासनाची राहील। आज आपल्या सर्वांचा लाडका युवकांच्या मनावर राज करणारा मुलगा आज आपल्यामधून निघून गेला। त्यांचं नाव होतं शिवा वजरकर। शिवा वजरकर इतका प्रेमळ मुलगा होता की कोणाच्याही हाकेला, कोणाच्याही वाढदिवस असो किंवा कोणाच्याही कोणतंही सुख दुःख असो तो स्वतः सहभागी राहणारा असं त्याचं व्यक्तिमत्व होतं। अशा माणसाला 25 जानेवारीला संध्याकाळी 7-8च्या दरम्यान त्याला मारण्यात आलं, त्याची प्री प्लॅनिंग करून कट रचून हत्या करण्यात आली। अशा नराधमांना, अशा जीव घेणाऱ्या माणसांना आमची मागणी आहे की त्यांना मोका अंतर्गत कारवाई व्हावी, जेणेकरून पुन्हा कोणत्या आईच्या बाळ या जगातून पुन्हा गेलं नाही पाहिजे, पुन्हा अशी घटना झाली नाही पाहिजे। याची दक्षता एसपी साहेबांनी घ्यायला पाहिजे, प्रशासनाने घ्यायला पाहिजे आणि त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करायला पाहिजे। जे काही कृत्य करणारे जितकेही आरोपी आहेत त्यांच्यावर मोका अंतर्गत शिक्षा झालीच पाहिजे, अशी आमची मागणी आहे। अगर हे आता 8 दिवसात किंवा 4-5 दिवसात अगर त्याच्यावर मोक्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही चंद्रपूर शहरातील सर्व युवक आम्ही रस्त्यावर उतरू आणि मग जे काही होणार त्याची सर्व जबाबदारी हे शासनाची राहणार आहे। शिवा वजरकर हा खूप प्रेमळ मुलगा होता। त्याच्यासोबत जे घडला 25 जानेवारीला हे खूप निंदनीय बाब होती। चंद्रपूर शहर हा एक संयमी आणि शांत म्हणून ओळखला जाणारा शहर आहे आणि काही लोकांमुळे आमचा हा शहर बदनामीच्या मार्गावर आहे। शिवाचा जीव घेणारे जे लोक आहे, आरोपी लोक आहे, त्यांना मोका लावावा याच्याकरिता आम्ही पोलीस प्रशासन आणि आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब तसेच विरोधी पक्ष नेते हे सर्व शिवाच्या घरी भेट देण्यासाठी, सांत्वनासाठी आले होते। तेव्हा आम्ही त्यांच्या समोर आपली मागणी केली होती की आरोपींना मोका लावून त्याच्या कायद्याअंतर्गत त्यांना शिक्षा भेटली पाहिजे। प्रशासनाला आम्हाला शब्द दिला आहे की आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई होणार। आज आम्ही इथे सर्व शांतरीते शिवाला श्रद्धांजली देण्यासाठी इथे एकत्रित झालो आहे। जर येणाऱ्या 2-4 दिवसात जे काही आहे ही कारवाई सुरू नाही झाली तर हे आज शांत रीतीने झालेला जे श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे आणि जे युवा वर्ग इथे उपस्थित आहे शिवासाठी ते रस्त्यावर उतरणार आणि याच्यासाठी सर्व प्रशासन जिम्मेदार राहणार।